नमस्कार सर्वांचे, आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कधी-कधी असा विचार मनात येतो का, की जोपर्यंत आपण सर्वार्थाने परफेक्ट किंवा निर्दोष होत नाही, तोपर्यंत लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत किंवा आपल्याला कोणी प्रेम देणार नाही? हो ना. म्हणजे आपण सतत आपल्यातल्या उणीवा लपवण्यासाठी अगदी. रात्रंदिवस धडपडत असतो. पण समजा ज्या त्रुटी आपण लपवू पाहतोय तीच आपली सर्वात मोठी ताकद असेल तर. आज आपण द गिफ्ट्स ऑफ इम्परफेक्शन्स मधील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहोत. आणि हे पुस्तक का महत्वाचं आहे हे मी सांगतो. द गिफ्ट्स ऑफ इम्परफेक्शन हे जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक आहे. हो, मी पण वाचलंय. खूपच भारी आहे. अगदी. कारण हे केवळ वरवरचं मोटिवेशन देत नाही. लेखिका ब्रेने ब्राऊन यांनी तब्बल 10 वर्ष यावर सखोल म्हणजे एकदम डीप रिसर्च केलाय. 10 वर्ष? बापरे. होय. आणि यातून त्यांनी होल हार्टेड लिव्हिंग म्हणजे पूर्ण मनाने स्वतःच्या त्रुटींसह आयुष्य कसे जगावं हे अत्यंत सुंदरपणे मांडलं आहे. मला या पुस्तकातली पहिली कन्सेप्ट खूप आवडली. ती म्हणजे परफेक्शनिझम विरुद्ध निरोगी प्रयत्न किंवा ज्याला आपण हेल्दी स्ट्रायव्हिंग म्हणतो. हो, तो मुद्दा खूपच पॉवरफुल आहे. म्हणजे परफेक्शनिझम म्हणजे स्वतःची प्रगती नव्हे. एक्झॅक्टली. लेखिकेच्या मते परफेक्शनिझम ही एक 20 टनाची जड ढाल आहे. 20 टनाची ढाल हा शब्दप्रयोग खूपच योग्य आहे. हो ना. आपल्याला वाटतं की आपण परफेक्ट वागलो, आपले काम एकदम बिनचूक असेल, तर लोक आपल्याला नावे ठेवणार नाहीत. मी कसा सुधारू शकेन यापेक्षा लोक काय म्हणतील. अगदी बरोबर. लोक काय म्हणतील यावर या जास्त भर असतो. पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पण एक मिनिट, मला इथे एक प्रश्न विचारायचा होता. चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणं आणि परफेक्शनिझम यात नक्की फरक काय? तोच गोंधळ उडतो अनेकांचा. हो, कारण हे दोन्ही ऐकायला सारखंच वाटत नाही का? जसं की परीक्षेत 100 पैकी 100 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करणं ही तर चांगलीच गोष्ट आहे ना. हो, 100 मार्क मिळवण्याची धडपड चांगलीच आहे, पण तज्ज्ञ समजावून सांगतात की निरोगी प्रयत्न म्हणजे हेल्दी स्ट्रायव्हिंग हे स्वतःच्या समाधानासाठी असतात. अच्छा, म्हणजे स्वतःसाठी. हो, पण परफेक्शनिझम हे इतरांच्या अप्रूव्हल किंवा मान्यतेसाठी असतं. आपण जे काही करतो ते इतरांना कसं वाटेल या भीतीतून करतो. म्हणजे फोकस पूर्णपणे बाहेर असतो. अगदी. पुस्तकात लेखिकेने स्वतःचा एक खूप छान अनुभव सांगितला आहे. त्यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या लेखिकेला ईमेल पाठवला होता. पण घाईघाईत त्यात तिचं नाव चुकीचं लिहिलं गेलं. स्पेलिंग मिस्टेक झाली थोडक्यात. अरे रे, हे खूपदा होतं आपल्यासोबत. हो ना. तेव्हा तिला काय वाटलं, मी किती मूर्ख आहे, मी एक स्लॉपी हॅक आहे, म्हणजे मला काहीच जमत नाही. बापरे, एका स्पेलिंग मिस्टेकवरून इतका मोठा विचार. हाच तो परफेक्शनिझमचा आवाज आहे, जो एक छोटीशी चूक झाल्यावरही स्वतःला पूर्णपणे कमी लेखतो, आपलं संपूर्ण अस्तित्वच नाकारतो. म्हणजे आपण स्वतःवरच हल्ला करतो. मग यावर प्रॅक्टिकल टेकअवे काय असू शकतो? आपण हे कसं थांबवायचं? जेव्हा तुमच्याकडून एखादी चूक होते तेव्हा स्वतःला शिव्या देण्याऐवजी स्वतःशी दयाळूपणे वागायला शिकलं पाहिजे. याला सेल्फ कंपॅशन म्हणतात. स्वतःशी दयाळूपणे वागणे हे ऐकायला सोपं वाटतं, पण करायला कठीण आहे. खरंय. पण स्वतःला सांगावं लागतं की माझ्याकडून चूक झाली, पण मी तरीही पुरेशी किंवा पुरेसा चांगला आहे. आय एम इनफ असा विचार करायला शिका. म्हणजे जबाबदारी घ्यायची, पण स्वतःला शिक्षा नाही करायची. अगदी बरोबर. खूपच मस्त. आता आपण दुसऱ्या कल्पनेकडे म्हणजे आयडियाकडे वळूया. दुसरी कल्पना आहे ऑथेंटिसिटी, म्हणजे खरेपणा. ही एक रोजची सवय आहे. हो, ऑथेंटिसिटी हा काही असा गुण नाही जो तुमच्याकडे एकतर असतो किंवा नसतो. म्हणजे तो जन्मजात नसतो? नाही, अजिबात नाही. ही एक रोजची सवय आहे, एक डेली प्रॅक्टिस आहे. आपण कसं असायला हवं हे विसरून जाऊन, समाजाच्या अपेक्षा विसरून. अगदी आपण खरे कसे आहोत हे स्वीकारणं म्हणजेच ऑथेंटिसिटी. मला ना हे वाचताना एक खूपच गमतीशीर गोष्ट आठवली. काय? म्हणजे हे एखाद्या ट्रेंडिंग पण अतिशय अस्वस्थ करणाऱ्या कपड्यांसारखं आहे. अस्वस्थ करणारे कपडे? हो ना. म्हणजे बघा, लोक काय म्हणतील म्हणून आपण ते खाजवणारे, टोचणारे कपडे घालतो, पण स्वतःचे सर्वात आरामदायी जुने कपडे कपाटातच लपवून ठेवतो. हा, हे उदाहरण अगदी चपखल आहे. आपण खरोखर असंच करतो. हो ना. स्वतःला मोकळं वाटत नाही, पण आपण ते घालतो. आणि हे फक्त कपड्यांबाबत नाहीये, भावनांबाबत पण असंच आहे. एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप उत्सुक असतो. उदाहरणाचं समजा प्रमोशन मिळणं किंवा एखादी नवीन संधी.
पण जर ती मिळाली नाही तर आपल्याला वाईट वाटेल या भीतीने आपण सर्वांना खोटंच सांगतो की मला त्याबद्दल काहीच फरक पडत नाही. अरे हो, कूल दिसण्यासाठी आपण हे करतो. एक्झॅक्टली. आपण आपली खरी भावना लपवतो कारण कूल दिसणं आपल्याला जास्त महत्वाचं वाटतं. आपल्याला वाटतं की असुरक्षित दिसण्यापेक्षा बेफिकर दिसलेलं बरं. म्हणजे आपण स्वतःलाच फसवतोय. मग ह्यातून बाहेर कसं पडायचं याचा प्रॅक्टिकल टेकअवे काय आहे? यासाठी लेखिकेनं डिग डीप पद्धतीचा वापर करायला सांगितला आहे. डिग डीप म्हणजे नक्की काय करायचं? जेव्हा कधी तुम्हाला असुरक्षित किंवा वल्नरेबल वाटेल तेव्हा एक इंटेन्शनल चॉईस करा. लोकांसाठी स्वतःला लहान बनवू नका किंवा उगाच फुगवूनही सांगू नका. म्हणजे जसे आहात तसे राहा. हो, लोकांना खुश करण्यापेक्षा खरेपणा म्हणजे ऑथेंटिसिटी हे तुमचं ध्येय ठेवा. हे खूपच पॉवरफुल आहे. म्हणजे ती 20 टनाची ढाल खाली ठेवायची आणि आपले ते खाजवणारे कपडे फेकून द्यायचे. अगदी बरोबर. आता तिसरी कल्पना जी मला स्वतःला खूप विचार करायला लावणारी वाटली ती म्हणजे आनंद आणि कृतज्ञतेची सवय. जॉय अँड ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. हो, हा भाग खूपच डोळे उघडणारा आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की आयुष्यात काहीतरी अतिशय भव्य, काहीतरी खूप मोठं घडल्यावरच आनंद मिळतो. नवीन घर, मोठी गाडी, असं काहीतरी. हो, पण खरं तर आनंद हा साध्या साध्या गोष्टींमध्ये असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड असल्याशिवाय आपण खरा आनंद अनुभवूच शकत नाही. आणि यामागे एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे स्केर्सिटी माइंडसेट. स्केर्सिटी माइंडसेट. हो, म्हणजे नेहमी पैशांची, वेळेची कमतरता आहे हा विचारच आपल्याला आनंदी होण्यापासून रोखतो. पण अनेकदा असं होतं ना की आपण खूप आनंदी असतो तेव्हा अचानक मनात भीती येते की आता नक्की काहीतरी वाईट घडणार आहे. असं का होतं? हे खूप लोकांसोबत होतं. तज्ज्ञ असं सांगतात की आनंद ही माणसाची सर्वात वल्नरेबल म्हणजे असुरक्षित भावना आहे. आनंदी असणं असुरक्षित आहे? कारण ती गमावण्याची आपल्याला इतकी भीती वाटते की आपण तो आनंद पूर्णपणे अनुभवच नाही. आपण आधीच वाईट गोष्टींची तयारी करायला लागतो. बापरे, म्हणजे जास्त हसू नको, रडायची वेळ येईल असं जे म्हणतात ते हेच? अगदी तेच. आणि यावर उपाय म्हणजे कृतज्ञता. म्हणजे आपण कृतज्ञ असलं पाहिजे. या संशोधनातून एक गोष्ट समोर आली आहे. मुलांसोबत शाळेतून घरी चालत जाणं, कुटुंबासोबत जेवण करणं किंवा ट्रॅम्पोलिनवर उड्या मारणं. या अत्यंत साधारण वाटणाऱ्या गोष्टीच आहेत ना? हो, ह्याच गोष्टी खऱ्या आनंदाच्या आठवणी बनतात असं या संशोधनातून समोर आलं आहे. जेव्हा लोकांना त्यांच्या सर्वात आनंदी क्षणांबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी ह्याच गोष्टी सांगितल्या. हे खूपच सुंदर आहे. मग ह्यासाठी प्रॅक्टिकल टेकअवे काय आहे? आपण रोजच्या जीवनात कृतज्ञता कशी आणायची? कृतज्ञता केवळ मनात ठेवून चालत नाही, ती कृतीत आणावी लागते. ग्रॅटिट्यूड इज अ प्रॅक्टिस. म्हणजे रोज काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. हो, दररोज जेवताना किंवा झोपण्यापूर्वी स्वतःला किंवा कुटुंबाला विचारा, आज मी कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे, आणि ते शब्दात व्यक्त करायला शिका. म्हणजे फक्त विचार नाही करायचा तर बोलायचं. अगदी. जेव्हा तुम्ही ते बोलून दाखवता तेव्हा ती कमतरतेची भावना निघून जाते. वा, तर आजच्या या अत्यंत सुंदर चर्चेची, या डीप डाईव्हची थोडक्यात उजळणी करूया. नक्कीच. पहिला मुद्दा, परफेक्शनिझमची 20 टनाची जड ढाल खाली ठेवा आणि स्वतःशी दयाळूपणे म्हणजे सेल्फ कंपॅशनने वागायला शिका. दुसरा मुद्दा, खरेपणा किंवा ऑथेंटिसिटी ही एक रोजची निवड आहे. लोक काय म्हणतील याची काळजी सोडणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि तिसरा, साध्या सोप्या क्षणांमध्ये आनंद शोधा आणि तो टिकवण्यासाठी रोज कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावा. खूपच छान सारांश सांगितलात. आणि जाता जाता प्रेक्षकांनी एक विचार नक्की करावा. कोणता? इतरांच्या साच्यात बसण्यासाठी किंवा फिटिंग इनसाठी तुम्ही स्वतःचा खरा स्वभाव मारत आहात का? हा प्रश्न खूप खोल आहे. हो, कारण लोक काय म्हणतील हे सोडून देणं जास्त धोक्याचं आहे की आपण स्वतः कोण आहोत हेच विसरून जाणं जास्त धोक्याचं आहे? यावर नक्की विचार करा. अगदी बरोबर. तर मग तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका पॉवरफुल विषयासोबत. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि होल हार्टेड जीवन जगा.